दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रांचे पूर्णा तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई यांचा 50वा वाढदिवस पूर्णा तालुक्यासह शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेत अंगुलीमाल सरपंच यांच्या वतीने सुभाषराव देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। शाळेच्या वतीने सुभाषराव देसाई यांचा सत्कार करण्यात आला। पूर्णा येथील आमदार संपर्क कार्यालय येथे त्यांचा केक कापून पेढे वाटून सत्कार व सन्मान करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट जी.एन. डाकोरे, संपर्क प्रमुख बंटीभाऊ कदम, मारुती बक्काल, लक्ष्मण वारकंड, सरपंच सैनाजी माटे, माऊली बनसोडे, महाजी देसाई, गीताराम देसाई, सुदर्शन ढोणे, राजू देसाई, गंगाधर बोकारे, रमेश सूर्यवंशी, देवानंद सूर्यवंशी, नंदकुमार डाकोरे, गंगाधर वंजे, लिंबाजी भोसले, सरपंच उत्तमराव ढोणे, शरद कदम, विशाल भोसले, गजानन कदम, दामोदर वाके, नाना आवरगंड, दत्ता चव्हाण, चांदू आटबाल, नामदेव सूर्यवंशी, विश्वनाथ पुरी, गोविंद महिंदळे, सोनू कांबळे, राहुल जोडपे सह अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याच कार्यक्रमात सुभाषराव देसाई यांच्या वतीने पंढरपूर येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत धनगर टाकली येथील 70 वर्षीय अनुभवी पैलवान तुकाराम नजान यांनी याही वर्षी वयोवर्ध गटात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। तर तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई यांनी सर्वांचे आभार मानले। आमदार डॉक्टर गुट्टे काका मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच आपले तालुक्याचे प्रभारी बंटीभाऊ, वकील साहेब, चेअरमन भाकरे साहेब, बकाल मामा, आपले वकील साहेब, भालेराव साहेब, चेअरमन काळबांडे साहेब, तात्या, सरपंच, आज अशा एका नेतृत्वाचा वाढदिवस आहे। शांत, संयमी व कुशल संघटक, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता टिकला पाहिजे, त्याच्याकडे आपण जिगरीने लक्ष दिलं पाहिजे, तोही या प्रवाहात आला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, तसंच प्रत्येकाच्या अडचणी असतील, समस्या असतील किंवा काही एखादी नवीन स्कीम असेल, योजना असेल, ते प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचणारे आपल्या सर्वांचे सहकारी मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। तसंच आता येणाऱ्या दिवाळीला स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करतीलच, पण त्यांना लढण्यासाठी आणखीन ईश्वर बळ देऊ ही प्रार्थना करतो। पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। आपल्या रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष सुभाषरावजी देसाई साहेब यांचा 50वा वाढदिवस आज आपल्या ह्या गुट्टे काका मित्रमंडळाच्या कार्यालयामध्ये अति उत्साहामध्ये साजरा झाला। या कार्यालयामध्ये सर्व उपस्थित असणारे आपल्या शहराचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजू भालेराव साहेब, तसेच तालुक्याचे संपर्क प्रमुख बंटी कदम, तसंच सिनियर मंडळी आपले मामा, बकाल मामा, टाकळीचे सरपंच बोखारे आणि आपले खुजड्याचे आपले चेअरमन भाकरे मामा, सर्व सन्माननीय सदस्य आज जे ते आपल्या मित्रमंडळाचे तनमन धनानं आज सगळे इथं जमा झाले आणि अति उत्साहामध्ये आपण जे ते आपल्या तालुकाध्यक्षाचा आपली जिम्मेदारी असते। आपल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा किंवा शहराचा जरी आपला अध्यक्ष असेल, त्यांचं जे ते आपण सत्कार करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण आपल्यापासूनच सर्व जनता स्फूर्ती घेते। तेव्हा 50 वर्षे पूर्ण झाले त्यांना आणि 51व्या वर्षामध्ये त्याने जे पदार्पण केलं त्याचं सुख, समृद्धी, भरभराटी आणि राजकारणात त्याच्यापेक्षा जास्त प्रगती हो आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून आजच आपण सगळेजण शपथ घेऊ की आजपासून आपल्याला कामाला लागायला लागेल, कारण आता फार थोडे दिवस राहिलेले आहेत। ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे काही फार मोठा लांबचा काळ नाही आणि शत्रूला आपण कधीही कमी समजू नका आणि शत्रूला कमी समजलं तर आपण कुठेतरी गफलतीत पडतो। त्याच्यामुळं आपण आपल्या आजपासून या तालुका अध्यक्षाच्या वाढदिवसापासून आपण त्याचा संकल्प करू आणि आपण आपल्या पुढच्या भविष्यातील त्यांना शुभेच्छा देऊ आणि आपल्या पुढच्या कामाला जे ते आपण आधी तन मनात धनानं लागू एवढं। गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष सुभाषरावजी देसाई साहेब, तसेच शहर प्रमुख बंटीभाऊ कदम, आताच आमच्या तालमीत आलेले ॲडव्होकेट भालेराव साहेब, माझे वरिष्ठ सहकारी मित्र ॲडव्होकेट डाकोरे साहेब, सहकारी चेअरमन धनगर सरपंच यांनी सर्व समुदाय जमून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तुम जो हजारों साल, हम साल के दिन हो 50,000 अशा प्रमाणे त्यांना खूप मोठं
वैभव आहे आणि खरंच आपल्या तालुक्याला असा तालुका अध्यक्ष लाभणं आपलं नशीबच म्हणावं लागेल. रात्री बेरात्री कधीही फोन करा, त्यांचा फोन चालू असतो आणि कुठल्याही प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी त्यांची तीव्र इच्छा असते. मग कुठल्याही प्रकरण असो, तहसील असो, पंचायत समिती असो, पोलीस स्टेशन असो, सार्वजनिक त्यांचे काही असेल. मी त्यांच्याबरोबर एक दिवस होतो तर खरंच त्यांना रात्री 2 वाजता फोन आला तर त्यांनी फोन रिसिव्ह केला आणि काय प्रकरण आहे म्हणजे सांगा. अशा प्रकरणामध्ये सहभाग घेऊन आणि जनसामान्याची कुठलंही संकट आलं तरी त्याच्यावर निर्णय घेणारा खरंच आपल्याला कौतुकास्पद असा तालुकावर लाभलेला आहे. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आताच आमचे वकील साहेब म्हणले की बाबा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका कशा येतात, आपण सगळी कार्यकर्त्याची टीम त्यांच्या पाठीशी राहून येणाऱ्या काही दिवसामध्ये खरंच आपल्या मित्रमंडळाचे काही माणसं आपल्या जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, नगरपालिकेला आपण कब्जात घेऊन तिथं दाखवून देऊ. एवढी मी त्यांना जन्मदिन दिवसाची शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, काका मित्रमंडळाचे पूर्णा तालुक्याचे तालुका अध्यक्ष माननीय सुभाषरावजी देसाई यांचा आज इथं वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त इथं सर्व मित्रमंडळातर्फे त्यांचा वाढदिवस इथं साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन्स तसेच मान्यवर मंडळी आणि पूर्णा तालुक्याचे प्रभारी नेतृत्व, तालुक्याचे अध्यक्ष नितीन भाऊ कदम, माळाराव बकाल मामा, आमचे सिनियर ॲडव्होकेट GNG डाकोळे साहेब, आमच्या गावाचे चेअरमन व भावी सरपंच साहेबरावजी भाकरे, तसेच निळ्याचे चेअरमन आणि आमचे काळबांडे पाटील सुकीचे, तसेच धनगटाकाचे सरपंच सेनाजी माटे. आज वाढदिवस एक अशा व्यक्तिमत्वाचा आहे की आत्ताच बकाल मामानं सांगितलं, तसेच GN डाकोळे साहेबांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारं आणि राजकारण असो किंवा सामाजिक कारण असो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपला सहभाग हिरिरीने उत्साहाने पार पाडणारे असं नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वाला त्यांचा सन्मान देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्यांचा वाढदिवस आज ते साजरा करण्याचा एक मानस ठेवला होता आणि त्यांना यापुढे चांगलं सामाजिक तसेच त्यांचं आरोग्य आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावं आणि येणारी लोकसभा, येणारी जिल्हा परिषद असं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जी काही निवडणुका असतील तर त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भरभर यश मिळेल ही आम्ही अशी या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याकडे अपेक्षाही ठेवतो आणि या वाढदिवसाच्या आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्यालयामध्ये जो माझा आज वाढदिवसानिमित्ताने सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. या इतर आपले जे पूर्णा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आहेत, गुट्टे मित्रमंडळाच्या 6ला 6 विजयी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तिथे चांगले गुट्टे साहेबांचे उमेदवार देऊनच आम्ही आमचे उमेदवार देऊन 100% 6ला 6 सीटा आमच्या निवडून आणणार आहेत जिल्हा परिषदच्या आणि पूर्णा नगरपालिका सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणणार आहेत.